आज खेळणार आहे आपण भारत पाकिस्तान मुकाबला ODI 5 ओव्हरींचा. तर आपली टीम राहणार आहे ही वाली. आपण अभिषेक शर्मा घेतलेला आहे. आता ही पाकिस्तानची टीम राहणार आहे. आता टॉसचा टाईम होणार आहे. टॉससाठी दोन्ही कप्तान येतील. आता टॉस पडणार आहे. तर टॉस बघू शकतात तुम्ही. टॉस पाकिस्तानचा कप्तान फेकणार आहे. तर टेल मागू आपण आणि टॉस आपण जिंकलेला आहे. तर आपण बॅटिंग घेणार आहे. बॅटिंग घेऊन या राहणार आहेत दोन्ही टीमा. ही पाकिस्तानची टीम राहणार आहे. त्याच्यामध्ये आता ही आपली इंडियाची टीम राहणार आहे. तर आता राष्ट्रगीतचा टाईम झालेला आहे. आता त्यांचं राष्ट्रगीतचा टाईम झालेला आहे. आपला तिरंगा ध्वज बघू शकतात तुम्ही, किती भारी दिसतोय. हे आपले प्लेयर, आपली टीम. आपल्या ब्ल्यू जर्सीवर आपला सिम्बॉल आहे. त्यांची टीम ग्रीन कलरची. आता आपले स्क्वॉडमध्ये रोहित शर्मा आणि अभिषेक शर्मा ओपनिंग करणार आहे. हे अंपायर्स आलेले आहेत. आता प्लेयर त्यांची टीम आलेली आहे फिल्डिंगसाठी. आता आपले दोघी ओपनर येतील, रोहित शर्मा आणि अभिषेक शर्मा. आपले बॅटिंग करणार आहेत रोहित शर्मा. हे बॉलर आहेत त्यांचे मोहम्मद अमीर. बॅटिंग घेणार आहेत रोहित शर्मा. त्यांचा 208 रनचा हायेस्ट आहे. 315 रनमध्ये. आता पहिली बॉल टाकेल. पहिल्या बॉलला आपण बघू रोहित शर्मा किती रन मारणार आहे. रोहित शर्माने मारलेला आहे चौका मारलेला आहे. 4 रन भेटतील आपल्या भारताला. 4 रन भेटलेले आहेत. आता दुसऱ्या बॉलमध्ये काय होणार आहे बघू आपण. दुसऱ्या बॉलमध्ये 2 रन पडणार आहे का. दुसरा रन नाही, सिंगलमध्ये त्यांनी थांबून घेतलेला आहे. अभिषेक शर्मा स्ट्राईकला आलेला आहे. त्यांचा हायेस्ट 83 रनाचा आहे. तर आता डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे अभिषेक शर्माची. अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये नाही सध्या. तर आता या बॉलवरती त्यांना समजेल आऊट होतील का. चौका मारलेला आहे त्यांनी लॉंग ऑफला. अभिषेक शर्माने 4 मारलेले होते. आता 5व्या बॉलला किती रन मारतील. 5वा बॉल टाकतोय आहे मोहम्मद अमीर. 5व्या बॉलला पण चौका मारलेला आहे. तर खतरनाक अशी बॅटिंग मारत आहे अभिषेक शर्मा. तर तुम्ही बघू शकत आहे. अजून एकदा अभिषेक शर्मा आता 6व्या बॉलला काय करतील सांगता येत नाही. ते नुसते तोडफोड कार्यक्रम चालू आहे त्यांचावाला. तर छक्का मारलेला आहे. नाही सॉरी चौका मारलेला आहे त्यांनी. खतरनाक अशी बॅटिंग त्यांनी केलेली आहे. तुम्ही बघू शकत आहेत. तर आता दुसरी ओव्हरमध्ये आता काय होणार काय सांगता येत नाही. तर ॲडव्हर्टाईज आलेली आहे. 4 बॉलमध्ये 12 रन केलेले आहे अभिषेक शर्माने. अभिषेक शर्मा असं खतरनाक खेळ खेळत आहे आता सध्या. रोहित शर्मा काय करतील सांगता येत नाही.
2 रनचा शॉट मारलेला आहे. खतरनाक अशी खेळी चालू आहे दोघींची. 2 रनचा शॉट मारलेला आहे. रोहित शर्मा आहेत 3 बॉल 7 रनमध्ये. रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाहीत सध्या, तर काय करता काय माहीत आता. डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे दुसऱ्या बॉलची. खतरनाक अशी बॉलिंग करत आहे हे. तिसरा बॉल पण डॉट कार टाकलेला आहे त्यांनी. खतरनाक अशी बॉलिंग करत आहे रोहित शर्मा समोर. तर रोहित शर्मा आता काय करतील बघायला मजाच येणार आहे आपल्याला. रोहित शर्मा आऊट, कॅच घेऊन गेलेले आहे. रोहित शर्मा आऊट होऊन गेलेला आहे. खतरनाक कॅच घेतलेली आहे त्यांनी. तर पहिली विकेट भारतची इथे पडणार आहे. तर भारताला पहिला झटका लागलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. आता विराट कोहली मैदानावरती येणार आहे 3 नंबरला. तर विराट कोहली काय करतील याच्याकडे सगळ्या स्टेडियमचं लक्ष आहे. तुम्ही खतरनाक असं लक्ष देणार आहेत. विराट कोहली सध्या खतरनाक असं खेळ खेळत आहे. पहिल्या बॉलला छक्का मारलेला आहे. बाबा 120 मीटरचा छक्का मारलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. पहिल्याच बॉलला 6 मारणारा विराट कोहली, पहिले टुक खेळणारा विराट कोहली आज पहिल्याच बॉलला 6 मारलेला आहे. आता दुसऱ्या बॉलला काय करतील सांगता येणार नाही. तर बघू आपण. दुसरा बॉल चौका मारलेला आहे. खतरनाक अशी बॅटिंग करत आहे विराट कोहली. मधूनच फॉर्ममध्ये आलेला आहे. विराट कोहलीचा फॉर्म सध्या खूप खतरनाक चालू आहे. विराट कोहली येताच बरोबर एक 6 एक चौका मारलेला आहे. आता तिसऱ्या ओव्हरची सुरुवात कोण करणार बघू. राधे राधे. 1 विकेट, 29 रन, 2 ओव्हरी. तर खतरनाक अशी खेळी झालं. स्पिनर आलेला आहे अभिषेक शर्मा समोर. स्पिनर अभिषेक शर्मा स्पिन अशी खतरनाक खेळत आहेत. तर स्पिनच्या पहिल्या बॉलला काय करतात काय माहीत आता. पहिल्याच बॉलला 6 मारलेला आहे. 100-150 मीटरचा छक्का मारलेला आहे अभिषेक शर्माने. खतरनाक अशी खेळी करत आहेत ते. सध्या खूप फॉर्ममध्ये. लोक म्हणत होते फॉर्म नाही त्यांचा, फॉर्म नाही. पहिल्याच बॉलला 6 मारलेला आहे त्याने स्पिनला. दुसऱ्या बॉलला पण 6 मारलेला आहे. एका 6मध्ये 6 6 मारतील सांगता येत नाही. दुसऱ्या बॉलला पण 6 मारलेला आहे. 120 मीटरचा दुसरा छक्का मारलेला आहे. तिसऱ्या बॉलला काय करतील याच्याकडे सगळ्या स्टेडियमचं लक्ष आहे. तर खतरनाक अशी बॅटिंग करून राहिले. तर भारत 2.2 ओव्हरीमध्ये 41 वरती आलेला आहे. दुसरा बॉल पण चौका मारलेला आहे. तिसऱ्या बॉलला चौका मारलेला आहे. 2 6 1 चौका. खतरनाक अशी बॅटिंग करत आहे अभिषेक शर्माजी का बेटा. चौथा बॉलला काय करणार बघायला पडेल. चौथा बॉलला 6 मारलेला आहे. अजून 160 मीटरचा छक्का मारलेला आहे अभिषेक शर्माने. खतरनाक खेळी चालू आहे त्यांची. आज का ते घरूनच पावभाजी खाऊन आलेले सांगता येत नाही. नुसते पावभाजी आणि 6 आणि चौका मारत आहेत ते. 8 बॉलमध्ये 34 वरती पोचून गेलेले आहेत. हे डॉट बॉल पडून गेलेला आहे. डॉट बॉल खेळायची पण सवय पडली आहे अभिषेक शर्माला. असं वाटत नव्हतं डॉट बॉल खेळतील बुवा. तिसरा 5वा 6वा बॉल पण डॉट खेळायला लागले. तर निश्चित 3 ओव्हरींमध्ये 51 रनवरती पोचून गेलेला आहे भारत. तर खतरनाक खेळी अभिषेक शर्माकडनं खेळली जात आहे. तर पाहू शकता तुम्ही.
अजून स्पिनर आलेला आहे. स्पिनर विराट कोहलीकडे सगळ्यांचं लक्ष आहे सध्या. थोड्याशामध्ये वाचून गेलेलं आहे. बॉलर त्यांना चेस करत आहे, हे करत आहे, तर चिडवत आहे. तर आता दुसऱ्या बॉलला काय करतील सगळ्यांचं लक्ष. बॉलरने दम दिलेला आहे विराट कोहलीला. दुसऱ्या बॉलला ती 6 मारलेला आहे त्यांनी. बॉलरच्या एकाच याच्यात घमंड तोडलेला आहे. घमंड तोडून बॉलिंगला 6 मारलेला आहे. बॉलर आता इशारा करणारच नाही. आता खतरनाक खेळी चालू आहे दोघींकडे. विराट कोहलींचं अजून एक डॉट बॉल खेळून घेतलेला आहे. बाल बच गए. विराट कोहली खतरनाक खेळ करत आहे. विराट कोहली एकदम वाचलेले आहे. त्या वाचल्याचा फायदा घेतात का काय माहीत आता विराट कोहली. 6 मारलेला आहे. त्या वाचलेले एक बॉलने ते मिस केलेला, ते छक्का मारलेला आहे त्यांनी खतरनाक असा. 4 बॉलमध्ये 12 रन दिलेले आहे स्पिन बॉलरने. पाचव्या बॉलला चौका. खतरनाक अशी खेळी करत आहे विराट कोहली. बाप ते का छोले भटुरे घरूनच खाऊन आलेले आहे, सांगता येत नाही आहे. ते छोले भटुरेची पॉवर ते खतरनाक अशी धावू राहिले आहे मैदानावरती. 80 रनांच्या आसपास पोचले पाहिजे आपली टीम, तर खेळ खेळता येईल. अजून एक चौका मारून दिलेला आहे. साध्या बॉलला चौका मारून दिलेला आहे. तर भारी बॉलला काय मारतील सांगता येत नाही. 50 रनांची फक्त 14 बॉलांमध्ये पार्टनरशिप झालेली आहे. फक्त 14 बॉलांमध्ये. तर खतरनाक अशी खेळी करत आहेत दोघी बॅट्समॅन. चार बोरींमध्ये 71 धावांवरती आहेत आपली टीम. आता अभिषेक शर्मावरती सगळ्यांचे लक्ष आहे. अर्धशतक करतात का नाही करतात. 1 रनचा शॉट मारलेला आहे. 2 रनमध्ये रनआउट विराट कोहली. दुसरा रन घ्यायची गरजच नव्हती त्यांना. रनआउट झालेला आहे विराट कोहली. विराट कोहली अभिषेक शर्माचं अर्धशतक करण्यासाठी रनआउट होऊन गेले. तर कसं खेळ त्यांना समजत नाही आहे. 8 बॉलमध्ये 30 रन करून विराट कोहली पवेलियनमध्ये. तर आता के एल राहुल आलेलं आहे बॅटिंगला. के एल राहुल काय करतात सांगताच येत नाही आहे. अर्धशतक अभिषेक शर्मा अर्धशतक करतात का नाही करतात सांगता येतच नाही. अभिषेक शर्माने शॉट मारलेला आहे 1 रनचा. त्यांचं अर्धशतक नाही होणार. आता शक्यच नाही अर्धशतक व्हायचं. के एल राहुल बघू आता आपण. के एल राहुल शांत स्वभावाचा माणूस आहे. हे बाबा खतरनाक अशी वाचलेला आहे. बॉलर त्यांना इशारा करत आहे, दम देत आहे, तुम्हाला एकाच बॉलमध्ये आऊट करतो. पण के एल राहुलला आऊट करणं इतकं काही सोपं नाही आहे. के एल राहुल सारखा क्रिकेटरच नाही. चौका मारलेला आहे. पहिलीच बॉल दुसऱ्या बॉलला चौका मारलेला आहे. त्यांच्या बॉल 1 डॉट 1 चौका. खतरनाक. आजचे आपले टीम इंडियाचे सगळे खिलाडी पवेलियनमधून फॉर्ममध्ये आलेले आहेत. चौथा बॉल डॉट होऊन गेला. 5वा बॉल डॉट करून दिलेला आहे. त्यांचं लक्ष नव्हतं के एल राहुलचं. म्हणून आता 6व्या बॉलला काय होतं काय नाही. 6व्या बॉलला के एल राहुल आऊट झालेले आहे. तर 77 रन 3 विकेटवरती ऑल आऊट झालेली आहे आपली टीम.
77 रन 3 विकेटवर आपली हे संपून गेलेलं आहे. आता बघू किती ओव्हरींमध्ये चेस करतं पाकिस्तानचे ओपनर येतील आता. तर आपण अभिषेक शर्माकडनं बॉलिंग करू. अभिषेक शर्मा स्पिन बॉलिंग पहिले याच्यामध्ये टाकतील. बघू आता आपण आपली टीम आता ग्राउंडवरती आली. त्यांचे ओपनर आले दोघी. तर आपले अभिषेक शर्मांचं 3 विकेट स्ट्राईक आहे त्यांचं हे केलं. आता फर्स्ट बॉल दुसऱ्या इनिंगचा चालू पडणार आहे. तर अभिषेक शर्माला छक्का मारतात का बघू. याच्याकडे सगळ्यांचं लक्ष. अभिषेक शर्मा पहिल्यांदा बॉलिंग करताना बघत आहेत आपण. पहिल्याच बॉलला त्यांनी सिंगल घेतलेला आहे. पहिल्या बॉलला सिंगल घेऊन ते साईडला झालेले त्यांचे ओपनर. आता हे दुसरा बॉल कसा टाकतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरा बॉल पण खतरनाक टाकू शकतात, सांगता येणार नाही. पहिला बॉलला 1 रन घेऊन ते दुसरी साईडला गेले. दुसरा बॉल आता अभिषेक शर्मा टाकतील. काय करतात त्यांचं समजणार नाही आपल्याला. आता अभिषेक शर्माने दुसरा बॉलची सुरुवात केलेली आहे टॉप स्पिनमध्ये. सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या बॉलला त्यांनी छक्का लावलेला आहे. अभिषेक शर्माला पहिल्याच ओव्हरीमध्ये दुसऱ्या बॉलला 6 मारलेला आहे. बॉलिंग पहिल्यांदा करत आहे अभिषेक शर्मा. तर दुसऱ्या बॉलला 6 लावणार आहे त्यांचे खिलाडी. तिसरा बॉल काय म्हणता अभिषेक शर्माचा. तिसऱ्या बॉलला सिंगल काढून घेतलेला आहे. तर अभिषेक शर्मा वापसी कसे करतात त्याच्याकडे सगळ्या स्टेडियमचं लक्ष आहे आणि सगळ्या भारताचं लक्ष आहे. तो वापसी कशी करतील बघायला सगळ्यांना इंटरेस्ट राहणार आहे. चौथ्या बॉलला पण सिंगल दिलेला आहे. खतरनाक अशी वापसी केलेली आहे अभिषेक शर्माने. शेवट बोलत नाही का लोक, शर्मा जी का बेटा है कुछ भी कर सकता है. बुलंद आवाज अभिषेक शर्मा. 5वा बॉल पण सिंगल दिलेला आहे. त्यांच्या पहिल्या ओव्हरीत किती रन देतील सांगता येऊ नाही राहिलं. पहिल्या ओव्हरीत ते कमीत कमी 10 ते 11 रनांवरती स्टॉप झालेले आहेत. तर ते फर्स्ट बॉलर 11 रन 1 ओव्हरमध्ये 11 रन केलेले आहे अभिषेक शर्माचे. अभिषेक शर्माने चांगली ओव्हर टाकलेली आहे पहिलीच आपल्या करिअरची. 10 रन दिलेले, 1 बी विकेट नाही. एक 11 रन 1 बी विकेट नाही. दुसरी ओव्हर तिलक वर्माला द्यायची आहे. तर तिलक वर्माने टाकली दुसरी ओव्हर. तर बघू आता आपण तिलक वर्मा काय करतील. तिलक वर्मा विकेट करता का नाही करत. 11 रनवरती 1 पण विकेट नाही. 24 बॉलमध्ये 67 रन पाहिजे आहे. पहिला बॉल डॉट बॉल टाकलेला आहे तिलक वर्माने. दुसऱ्या बॉलला 2 रन पडलेले आहे. 2 रन. दुसरा बॉल 2 रन. तिसऱ्या बॉलला चौका लावलेला आहे तिलक वर्माच्या. खराब बॉलिंग करत आहे तिलक वर्मा. खराब बॉलिंग करत आहे. खराब बॉलिंग. तर त्यांना खतरनाक अशी बॉलिंग करावी लागेल तर भारत जितू शकतो.
खराब बॉल टाकून दिला त्यांनी पहिला तिसरा बॉल. आता चौथा बॉल सांगता येणार नाही. चौथा बॉलला सिंगल घेतलेला आहे. 2 रन. बाबा बाबा, थ्रो मारायला पाहिजे होता, त्यांनी थ्रो मारलेला नाही म्हणून 2 रन चोरून घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्याकडनं. आता गुगली टाकत आहे. गुगलीला सिंगल काढून घेतलेला आहे त्यांनी. थ्रो मारता जमत नाही भारतच्या टीमला. लास्ट बॉलवरती काय करतात, डॉट बॉल. लास्ट बॉल डॉट बॉल. खतरनाक अशी ऑप्सी केलेली आहे त्यांनी. दुसरी ओव्हर कुलदीप यादवला द्यायचं. कुलदीपला घेतलेली आहे. कुलदीपने एकदम 5 विकेट घेतलेले आहे. आता ते काय करतात सांगू शकत नाही. स्टॉप खतरनाक असं गुगली टाकू शकतात ते. पहिला बॉल सिंगल घेतलेला आहे. पहिल्या बॉलमध्ये सिंगल घेऊन ऑफ स्ट्राईकला गेलेले आहे. 2 ओव्हरीमध्ये एक पण विकेट झालेली नाही. विकेट कोण घेतं सांगता येणार नाही, पण किती ओव्हरीमध्ये चेस करतात ते बघायला इंटरेस्ट राहणार आहे. ते दुसऱ्या बॉलला चौका मारून दिलेला आहे आयुष्यने. तर खूप भारताला बॉलिंग चांगली करावी लागेल तर भारत जितू शकतं. भारताकडे पर्याय नाही. भारत हा क्वार्टर फायनल मुकाबला खेळत आहे. डॉट बॉल. एक बॉल डॉट. वापसी चांगली केलेली आहे कुलदीप यादवने. कुलदीप यादव हा टॉप भारताचा स्पिनर आहे. स्पिन बॉलिंग खतरनाक अशी चालू आहे. आता गुगलीवरती काय करता येतील सांग. नाही, स्टॉप पिन्स टाकलेली. हा 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 सिंगल काढून घेतलेला आहे त्याने. पाचवा बॉल. त्यांना समजतच नाही कुलदीप यादव कशी बॉलिंग करत आहेत. ते डायरेक्ट चकित होऊ राहिले आहे. कुलदीप यादवने 8 रन करसले आहेत. 3 ओव्हरीमध्ये त्यांचा स्कोर राहणार आहे. आता अक्षर पटेलला चान्स दिला पाहिजे तरच खतरनाक अशी हे करणार आहे. तीन ओव्हरीमध्ये 28 रन फक्त करसले आहे भारताने. पहिला बॉल डॉट टाकून दिलेला आहे. पहिलाच बॉल डॉट झालेला आहे तर तुम्ही पाहू शकत आहेत. दुसऱ्या बॉलला सिंगल चोरून घेतला त्यांनी भारताकडनं. स्ट्रॉंग बॉलिंग करावी लागणार आहे अक्षर पटेलला. अक्षर पटेल हा सगळ्यात महत्त्वाचा फिल्डर आहे, बॉलर आहे, तर तोच आपल्याला जितवू शकतो. तिसऱ्या बॉलला पण सिंगल काढून घेतलेला आहे त्यांनी. सिंगल चोरत आहेत पण भारताला सिंगलची काही प्रॉब्लेम राहणार नाही. आता त्यांना जिंकण्यासाठी कमीत कमी चौका मारावा खूप आवश्यकता आहे. इन दोनों के बीच कुछ तरी चर्चा चालू है. चौथ्या बॉल बघू आता अक्षर पटेलच्या चौथ्या बॉलला काय करतात. राधे टॉप क्वालिटीची फिल्डिंग पण करत आहे आपले फिल्डराने खतरनाक वाचवलेला आहे. पाचवा बॉल पण सिंगल घेतलेला आहे.
लास्ट बॉल कसा टाकता सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष आहे भारताचा. सिंगल डॉट बॉल आहे, सिंगलनेस दोन रन दिलेले आहे. 6 रन दिलेले आहे त्यांनी 1 ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये त्यांना 45 रन लागणार आहे. तर ते शक्य नाही आहे. तर भारताने हा मुकाबला जिंकलेला आहे असं सांगता येत नाही. जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत आपण काहीच समजू शकत नाही. नो बॉल टाकू शकतात, काय वाईट टाकू शकतात, तर ते पण जितू शकतात. 6 बॉल 6 सिक्स मारू शकतात का ते. आता जसप्रीत बुमराह लास्ट ओव्हर. जसप्रीत बुमराह जस्सी जैसा कोई भी नहीं. जस्सी है तो भारत है. पहिला बॉल सिंगल. पहिल्या बॉलला सिंगल काढलेला आहे. त्यांना माहीत आहे जस्सी जैसा कोई नाही. तर आता दुसऱ्या बॉलला फील्ड चेंज करले पाहिजे अशी माझी फील्ड चेंज केलेली आहे त्यांनी. तर व्हाईट यॉर्कर टाकला पाहिजे. व्हाईट यॉर्कर टाकलेला आहे बुमराहने. तर व्हाईट यॉर्करला किती रन मारू शकतात. सिंगल काढून घेतलेला आहे व्हाईट यॉर्करला. खतरनाक अशी बॅटिंग चालू आहे. पण हा कमीत कमी मुकाबला भारताने जिंकलेला आहे. स्लोअर बाउन्सर टाकू शकतात. बाप खतरनाक असा चौका मारून दिलेला आहे. आणि त्यांची टीम 4 ओव्हरी 3 बॉलमध्ये 40 रनांवरती आलेली आहे. पण आता फक्त त्यांचं हेच राहिलेलं आहे मायूसी पाकिस्तानवरती. शेवट भारताकडे सिद्ध करायला हे आहे. चौका मारून दिला बुमराह पहिल्यांदा. नाही 2 रन घेऊन घेतलेले आहे. चौका जाणार होता, वाचवून घेतला फिल्डर असल्यामुळे. तर शेवटी सांगता नाही येत. यालाच म्हणता भारत. बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है. बुमराहने अजून 10 रन पण खरचले तरी खतरनाक अशी हे होईल. पण बुमराह इतके रन देऊ शकत नाही. भारत ऑलरेडी जिंकून गेलेला आहे. त्यांच्याकडनं 1 बॉल 30 रन व्हायची शक्यताच नाही. म्हणून भारत जिंकलेला आहे. शेवट म्हणत नाही का लोक, बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है. तर मॅन ऑफ द मॅच कोणाला भेटू शकतं सांगता. तर त्यांचा 9 विकेट पण त्यांना चेस करताना आलेली आहे. 31 रनांनी भारताने हा मुकाबला जिंकलेला आहे. 31 रनाने खतरनाक अशी खुशी बनवणार. रोहित शर्मा कसा करतो वाकाडा बबल्यांच्या पालपिंट्या. तर आपले अभिषेक शर्मा मॅन ऑफ द मॅच बनलेले आहेत. तर त्यांना 2.5 लाखचा चेक भेटलेला आहे. 2.5 लाखचा चेक करून खतरनाक अशी बॅटिंग केलेली आहे त्यांनी. तर त्यांना आपल्याकडे बोलवू. तर वाकाड बबल्यांच्या पालपिंट्या